नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। 1500 पेक्षाही जास्त जागांकरिता ही नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी एलिजिबल आहेत। प्रत्येक विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो। तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांनी ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितली सुद्धा असेल, तरीसुद्धा बघा यामध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत। कितीतरी विद्यार्थी कन्फ्यूज आहे की हा फॉर्म भरायला पाहिजे की नाही भरायला पाहिजे, याबाबत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। ही ॲडव्हर्टाइजमेंट आपण आधी शॉर्टमध्ये बघून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार की हा फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे की नाही। कारण बघा कितीतरी विद्यार्थ्यांचे पैसे यामध्ये वेस्ट होणार आहेत। कितीतरी विद्यार्थी फीस कमी आहे म्हणून फॉर्म भरून टाकतील आणि त्यानंतर त्यांचे पैसे वेस्ट होणार आहे, कारण त्यांचे सिलेक्शन होणार नाही। ओके, मागच्या वर्षी सुद्धा कितीतरी विद्यार्थ्यांचे सिलेक्शन यामध्ये झालेलं नव्हतं आणि पैसे वेस्ट केलेले होते विद्यार्थ्यांनी। यावर्षी तुमचे पैसे वेस्ट होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजची ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। प्रत्येक वर्षी ही ॲडव्हर्टाइजमेंट येत असते। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट तर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ओके, म्हणजे बघा पोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे। ओके, पोस्टल डिपार्टमेंटची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। आता इथे बघा ग्रामीण डाक सेवक्स इथे लिहून आहे GDS। यामध्ये 3 पोस्ट येतात। एक असते बघा ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे BPM असते, त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे ABPM आणि त्यानंतर डाक सेवक। एक मिनिट थांबा, मी हे थोडंसं डिलीट करून टाकतो। हे बघा ग्रामीण डाक सेवकमध्ये 3 प्रकारच्या पोस्ट येतात, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि त्यानंतर डाक सेवक। अशा प्रकारे 3 प्रकारच्या पोस्ट इथे असतात। आता यामध्ये तुम्हाला ज्या प्रकारे मार्क्स असतात त्यानुसार तुम्हाला ती पोस्ट जी आहे अलॉट होत असते। ठीक आहे, आता यामध्ये किती पोस्ट आलेले आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगतो। आधी बघा रजिस्ट्रेशन 10 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्याच्या 3 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, एडिट वगैरे करायचे असेल, फॉर्म भरताना तुमच्या हातून काही चूक झालेली असेल, एडिट करायचे असेल तर तुम्ही 6 मार्चपासून तर 8 मार्चपर्यंत म्हणजे तुम्हाला 3 दिवस मिळतील। ओके, 6, 7, 8। ओके, 6, 7 आणि 8 अशा प्रकारे 3 दिवस तुम्हाला मिळतील फॉर्म एडिट करण्याकरिता। ठीक आहे, सॅलरी तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता किती आहे ते। आणि एज लिमिट बघा 18 वर्षापासून तर 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर SC, SC, ST, ओके, OBC आणि इतर काही विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशनसुद्धा मिळणार आहे। ओके, SC, ST 5 वर्ष, OBC 3 वर्ष, EWS नो रिलॅक्शन। ठीक आहे, PWD 10 वर्ष। ओके, त्यानंतर PWD प्लस OBC 13 वर्ष आणि PWD प्लस SC, ST 15 वर्ष। ओके, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही स्वतः स्क्रीनशॉट काढून बघून घेऊ शकता। किंवा बघा याची जी PDF आहे, PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता। त्यानंतर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे। ओके, म्हणून मी तुम्हाला आधीच म्हटलेलं होतं की ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थी एलिजिबल आहे, कारण 10वी पास ऑलमोस्ट बघा प्रत्येक विद्यार्थी आहे। तुम्ही जर 10वी पास नसाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही। ओके, 10वी पास असणे खूप जास्त गरजेचे आहे। ठीक आहे, हे बघा सिलेक्शन क्रायटेरिया, तुमची एक्झाम होणार नाही, इथे लिहितो एक्झाम होणार नाही। ओके, तुम्हाला 10वीमध्ये जेवढे पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेजच्या हिशोबाने तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे आणि त्या मेरिट लिस्टमध्ये जेवढे विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना इथे नोकरी मिळणार आहे। ठीक आहे, आता त्यामध्येच बघा ज्या विद्यार्थ्यांना एकदम हायेस्ट मार्क असतात त्यानुसार मग त्यांना डाक सेवक आणि मग ABPM आणि BPM अशा प्रकारे त्यांना पोस्ट मिळत असते। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकच वर्षी या पोस्ट येतात। पोस्टल रिक्रुटमेंटच्या पोस्ट ज्या आहेत 10वीच्या बेसिसवर प्रत्येक वर्षी येत असतात। त्यामागचे कारण म्हणजे कितीतरी विद्यार्थी पास झाल्यानंतर हे जॉब करत नाहीत। ओके, जॉब करत नाहीत, काही दिवस जॉब करतात आणि मग सोडून देतात। ओके, त्यामागचे कारण म्हणजे इथे जे आहे मेरिट खूप हाय जात असते। जेवढेही बघा हुशार विद्यार्थी असतात, जे बघा मेरिटमध्ये आलेले असतात, तेच विद्यार्थी इथे बघा सिलेक्ट होत असतात आणि ते विद्यार्थी सायकलिंग वगैरे करून किंवा बघा बाईकने इकडे तिकडे
ते विद्यार्थी जास्त फिरू शकत नाही, त्यांना एवढे जे जे थोडं मेहनतीचे जे कामं असतात ते काम करण्याची त्या विद्यार्थ्यांची इच्छा नसते. जे विद्यार्थी गरीब असतील किंवा ज्यांना बघा अंग मेहनतीचे काम जमत असतील तेच विद्यार्थी इथे टिकू शकतात. परंतु जे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले असतात त्या विद्यार्थ्यांचे जे स्वप्न असतात ते मोठे असतात. ओके, अशा प्रकारचे कामं त्यांना जमत नाही आणि मग हे विद्यार्थी एकतर बघा जॉब करतच नाही किंवा जॉब सोडून देतात. म्हणून प्रत्येकच वर्षी या पोस्ट निघत असतात. ओके, एवढ्या पोस्ट वॅकंट असण्यामागचे कारण हेच आहे की कितीतरी विद्यार्थी जे आहे जॉब सोडून देत असतात. म्हणून प्रत्येकच वर्षी या पोस्ट गव्हर्नमेंटतर्फे कुठल्याही प्रकारची बघा मागणी होत नाही कोणाकडून की पोस्ट काढा, पोस्टलच्या ज्या पोस्ट आहेत, डाक सेवकच्या ज्या पोस्ट आहेत त्या तुम्ही काढा, अशा प्रकारची कुठलीही मागणी होत नसताना सुद्धा प्रत्येक वर्षी आपोआप या पोस्ट निघत असतात. ठीक आहे. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, फीज 100 रुपये फीज आहे. ओके, फीज काही जास्त नाही, फक्त आणि फक्त 100 रुपये फीज आहे. तर तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता आपल्या राज्यात तर 1000 रुपये फीज घेतल्या जाते. आता जर 1000 रुपये फीज असती तर थोडंसं बघा विचार करून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असते. परंतु फक्त 100 रुपये फीज असल्या कारणाने प्रत्येकच विद्यार्थी फॉर्म भरून टाकतो. कारण दहावी जो विद्यार्थी पास आहे तो प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. आता ही जी फीज आहे यामध्ये फिमेल कॅन्डिडेट, SC ST कॅन्डिडेट आणि PWD कॅन्डिडेट आणि ट्रान्स वुमन यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही. ओके, म्हणजे बघा फीज कुणाला आहे, फक्त फीज आहे OBC, ओपन, ओके, असे जे आहे EWS चे जे मेल आहेत, मेल विद्यार्थी, ओके, पुरुष विद्यार्थी यांना फक्त फीज भरायची आहे. SC ST PWD आणि सर्व कॅटेगरींच्या महिला आणि ट्रान्स वुमन यांना कुठल्याही प्रकारे फीज भरायची नाही. तर मग उर्वरित जे विद्यार्थी आहेत ते कोण आहेत, ओपन आणि OBC आणि EWS कॅटेगरीचे पुरुष विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त फीज भरायची आहे. ठीक आहे. आता मी असं का म्हटलं की तुम्ही बघा पैसे वेस्ट करायला नको, कारण बघा 100 रुपये सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि कट ऑफ खूप हाय जात असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना बघा मी इथे सांगतो आता 90% वर मार्क्स असतील त्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. ओके, माझ्या मते बघा 85% असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरून टाका. ठीक आहे. 85% अबोव असतील तर तुम्ही फॉर्म भरून टाका. याच्या कट ऑफ 90च्या खाली येणार नाही. ओके, 93-94च्या सुद्धा खाली येणार नाही. ओके, STच्या सुद्धा कट ऑफ आपल्या राज्यामध्ये 92-93 जात असतो. ओके, 92-93% 10वीमध्ये मार्क्स ST शेड्यूल ट्राईबच्या सुद्धा इथे कट ऑफ जात असतो. 90च्या खाली फक्त आणि फक्त जे PWD कॅन्डिडेट आहे, ओके, दिव्यांग कॅन्डिडेट्स आहेत, यांच्या कट ऑफ जो आहे 85% ते 90% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ओके, बाकी सर्वांच्या कट ऑफ 90च्या वरच जात असतो. तर 85% वर असेल तर तुम्ही रिस्क घ्या. ठीक आहे. आणि 100 रुपये तुम्ही भरून टाका. आणि तुम्ही जर SC ST महिला आणि PWD जे आहे विद्यार्थी असाल तर तुम्ही फॉर्म भरून टाका. तुम्हाला किती पर्सेंटेज असतील तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरून टाका, कारण तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज नाही. ओपन, OBC आणि EWS चे जे मेल कॅन्डिडेट्स आहेत, पुरुष कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना जर 85%च्या वर मार्क्स असेल तर तुम्ही फॉर्म भरून टाका. 85%च्या खाली असेल तर काही बघा 100 रुपये देऊन काही अर्थ नाही. एवढा खाली तुमचा कट ऑफ येणार नाही. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की कमी फॉर्म गेले तर कट ऑफ कमी लागणार. असं होणार नाही, कारण तुमची परीक्षा होणार नाही आहे. सिलेक्शन प्रोसिजर आहे, मेरिट लावणार आहे 10वीच्या बेसवर. ओके, जर तुम्ही 85% वाल्यांनी जर बघा फॉर्म भरले नाही, 85% वाल्यांनी जरी फॉर्म भरले नाही तरीसुद्धा मेरिट वरच जाणार आहे. कुठल्याही प्रकारे मेरिटमध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत, 90%च्या वर मार्क्स आहेत, ते विद्यार्थी तर फॉर्म भरणारच आहे. ओके, तर बघा त्यानुसारच त्यांच्या कट ऑफसुद्धा लागणार आहे. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जागा दाखवून देतो. एकदम शेवटी दिलेल्या आहेत जागा. हे बघा महाराष्ट्र आणि 17-18 बघा महाराष्ट्र. इथे लँग्वेज बघा कोकणी और मराठी आणि मराठी. इथे कॅटेगरी वाईज तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता जागा. मी तुम्हाला टोटल दाखवतो. हे बघा 1314 आहेत आणि 25 आहेत. ठीक आहे. तर या सर्व महाराष्ट्र आहेत. तर ऑलमोस्ट बघा 1500च्या जवळपास तुम्हाला जागा इथे मिळणार आहेत. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज चांगले आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाका.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.